Today's play activity is conditions, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years old. The objective of this play activity is to learn to categorize and to take decision. For this we need a large group of students. And how we have to take this activity? Make children sit in circle, call out the directions such as all those who are wearing something red stand up. All the girls stand up. Or those who wash their hands clap. The children must decide for themselves to do the actions. Those who act at wrong time sit down and watch. Here one variation is possible. Sing the song. What are you wearing today? What are you wearing? What are you wearing? What are you wearing today? If you're wearing red, stand up. If you're wearing red, turn around. If you're wearing red, take a bow. If you're wearing red, sit down. Sing the song for the other colors and the children. Sing the song for the other colors what children are wearing. Now another variation is possible. Play the same game with tall and short children or with girls and boys. या प्ले ॲक्टिव्हिटीचं नाव आहे कंडिशन्स. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन ज्या टीचर्स देत असतील त्या मुलांनी फॉलो करायच्या आहे आणि त्याच्यानुसार मुलांनी डिसिजनसुद्धा घ्यायचे आहे. आणि जसं उदाहरणार्थ की रेड युनिफॉर्म असेल किंवा रेड कलरचा टी शर्ट किंवा रेड कलरचा कुठलाही ड्रेस घातलेले मुलं असतील तर त्यांनी उभं राहायचं आहे. किंवा ज्याही इथे मुली असतील त्यांनी उभं राहायचं आहे. किंवा ज्याही मुलांनी हँडवॉश केलेले असेल ते उभे राहतील. अशा वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स टीचर देईल आणि त्यानुसार मुलांनी निर्णय घ्यायचा आहे की आपण उभं राहायचं आहे की बसूनच राहायचं आहे. आणि जे चुकीच्या ॲक्शन्स म्हणजे हे करतील तर ते मुलं या गेममधनं आऊट होतील. असा हा इंटरेस्टिंग गेम आहे. ह्याच्यामध्ये मुलांचं लिसनिंग वाढतं. मुलांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि मुलांनी डिसिजन घ्यायचं आहे की ती गोष्ट आपल्याला लागू होते आहे का. ह्याच्यामध्ये एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की एखादं गाणं म्हणेल टीचर की तुम्ही आज काय घातलेलं आहे. इथे एखादी चाल तयार करून मुलांना गाणं म्हणून दाखवायचं आहे आणि ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे त्यांना प्रश्न विचारू आणि त्याच्यानुसार मुलं ॲक्शन करतील. म्हणजे जर लाल रंगाचे कपडे घातले असेल मुलांनी तर उभे राहतील किंवा इतर कुठल्या रंगाचे म्हणजे हिरव्या रंगाचे असतील तर मुलं एक गोल स्वतःभोवती चक्कर घेईल, गोल स्वतःभोवती फिरून परत उभे राहतील. किंवा त्यांनी ऑरेंज कलरचं काही घातलं असेल तर खाली वागतील. किंवा त्यांनी आणखी कुठल्या रंगाचं असेल व्हाईट कलर असेल तर मग मुलं खाली बसतील. असं आपण वेगवेगळ्या रंगांसाठी मुलांना विचारू शकतो आणि मग ते मुलं त्यानुसार ॲक्शन करतील. आणि जे मुलं चुकीचे ॲक्शन करतील ते मुलं या गेममधनं आऊट होतील. म्हणजे जर टीचर म्हणते आहे की लाल रंगाचा ड्रेस घातला आहे तर उभं राहा, पण मग एखादा ग्रीन कलर ड्रेस असणारा मुलगा उभा राहतो आहे तर तो आऊट होईल. किंवा तो उभा न राहता तो वाकला किंवा त्याने दुसरी कुठली ॲक्शन केली तर मग तोसुद्धा या गेममधनं आऊट. अशा आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो आपण आणि वेगवेगळ्या ॲक्शन्स मुलांना करायला सांगू शकतो आणि मुलांनी त्या फॉलो करायच्या आहे आणि ते डिसिजन घ्यायचं आहे. आणि कुठल्या वेळेस कोण उभं राहील आणि कुठली ॲक्शन करेल तर ह्याच्यासाठी मुलांना लक्षपूर्वक ऐकावं लागणार आहे. ह्याच्यामध्ये आणखी एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की हा आपण गेम जे उंच मुलं आहे त्यांनी उभं राहा किंवा जे ठेंगणे मुलं आहे त्यांनी एक गिरगी घेऊन परत उभे राहा असं काय म्हणू शकतो. किंवा जे ज्या गर्ल्स आहे त्यांनी खाली वाका किंवा जे बॉईज आहेत ते उभे राहा. असं काही वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आपण हा गेम खेळू शकतो.